जत्रेत येत नाही तर हे एवढ्या जोराजोरात भांडणं पाहून आपली एकदम घाबरलो होतो. म्हटलं बेकार आले का? येत नाही तर आपल्याला हे एवढ्या जोराजोरात भांडणं पाहायला भेटले. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि एवढ्या गर्दीत ह्या बाया एवढं भांडणं करत होता. काय विषय होता कोणालाच काही माहीत नव्हतं. तरी हे सगळे माणसं फक्त भांडणं पाहत होते. चला म्हटलं आपणही मग भांडणं पाहू. पुढे येत नाही तर हा आपल्याला ॲटम दिसला. जय म्हणे आपण याच्यावर एकदम बोली लावून पाहू. म्हटलं तुला वाटेन तसं कर. पण त्याचा प्रयत्न एकदम सगळा नुसतं नामूद झाला. मग दिसले आपल्याला 10 लेवड्यावाले. हे जर जत्रेत आले नाही तर यायच्याशिवाय जत्रा एकदम सुनी आहे. 10 लेवड्या म्हणजे एक नंबर काम आहे ते. या गळ्याचा भोंगा ऐकून आपल्याला दिसले हे अननस आणि टरबुजाचे 10-10 रुपयाचे ग्लास. कोणी घ्या 10 रुपये. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. हे एवढ्या गर्दीत सगळे लोक चार चौक इथून आजूबाजूच्या सगळ्या गावाचे लोक येतात. नंतर भेटला आपल्याला हे 10 रुपयात ज्यूस. 10 रुपयात पायनॅपल ज्यूस. नंतर जयनं आणि मीनं एक एक ज्यूस मारला आणि नंतर भेटले आपल्याला आपल्या गावातील पोरं म्हणत आपल्याला व्हिडिओमध्ये घ्या लागते. म्हटलं काही विषय का गड्या हो. नंतर आपल्या प्रेमाचे माणसं भेटले, सगळ्याला आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं आणि नंतर आपण निघलो मंदिराकडे. ही यात्रा असते सखाराम महाराज पुण्यतिथी यांच्या निमित्त. सगळं तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि भाविक भक्त दर्शनासाठी आलेले होते. हे पाहून तुम्हाला माझ्या बालपणाची आठवण आली. हा पुंगी कसा वाजवतो तुम्ही एकदा पाहून घ्या. या गळ्यानं पुढून नाही तर डायरेक्ट मागून डोक्याला मास लावला होता. नंतर भेटले आपल्याला आपले कॉलेजचे जुने मित्र योगेश भाऊ आणि सनी भाऊ. यायली आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं आणि आपण रवाना झालो डायनासॉरकडे. म्हटलं चला डायनासॉरची स्वारी करू. तर आपला जीव लय घाबरत होता. मग जय म्हणे चला आपण जाऊन तहेलकाचे तिकीट काढले आणि आपण डायनासॉरची स्वारी करू. म्हटलं बापा डायनासॉरची स्वारी आपल्याला काही जमणार नाही. नंतर आपण या उंचच्या उंच आकाशी पाळण्यात बसलो. या आकाशी पाळण्यात बसल्यावर आपल्याला सगळी जत्रा दिसत होती. तुम्ही पाहू शकता आपली तर हे पहिलीच बारी होती. पण काही विषय नाही. याच्या अगोदरी आपण बसेल होतो. तरीही आपण सांगतो की तुम्हाला पहिलीच बारी होती. माझ्यासोबत हे पोरं होती यायची लय फाटेल होती. ते जोराजोरात कल्ला करत होते आणि त्याच्यापेक्षा आम्ही जोराजोरात कल्ला करत होतो. कारण आमचा जीव भेल होता. मग काय म्हटलं चला भाऊ आता ऊन ताण झाला ना आता घराकडे निघू. नंतर जयने गाडी काढली आणि गाडीवर बसून घराकडे निघालो. चला पोट्टो आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओत.